आजचा जो व्हिडिओ आहे तो ह्या साईडला जो व्हिडिओ चालू आहे या चालू व्हिडिओच्या माध्यमातून मला आज बोलायचं आहे। मी पोलीस खात्याच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना या भारतातील सर्व दैवदैवतांच्या वतीनं विनंती करतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व गावागावामध्ये खेडेगावामध्ये यात्रा जत्रा एक वेळ आलेली आहे की आता ह्या जत्रा यात्रा सुरू झालेल्या आहेत आणि या जत्रा यात्रेसाठी सर्वसामान्य माणसं त्यांच्या घरामध्ये गाडी वगैरे नसते, त्यांच्या देवाला वगैरे जाण्यासाठी त्यांना नाईलाजानं माल वाहतूक गाडीचा उपयोग करावा लागतो। तुम्ही मला सांगा पोलीस मित्रांनो, पोलीस मित्र म्हणजे पोलीस कर्मचारी, मी त्यांना मित्र संबोधतो। तुम्ही मला सांगा, जर एखाद्या गरीबाच्या घरात फोर व्हीलर गाडी पॅसेंजर वाहतूकची नसेल, त्याची लायकीच नसेल घ्यायची, आणि जर का त्यांना देवाला जायचं असेल त्या कुटुंबाला आणि त्यांच्या घरात जर माल वाहतूक गाडी असेल तर त्या माल वाहतुकीमधून त्यांनी त्या देवाला जात असतात। आणि या जत्रा यात्रा कोणत्या गावच्या आहेत हे मात्र तुमच्याकडे सगळा डेटा असतो आणि तुम्ही बरोबर त्याच रोडला त्याच गावाच्या बाहेर आडवाटेला तुम्ही थांबता आणि यांना अडवता। जेव्हा तुम्ही असा हात करताना त्यांना या माणसांच्या अंगावर काटा उभारतो, काटा, कारण तुमचे दंडाचे रेट ऐकले तर त्या गाडीची किंमत बी नसते हो काय कळायला। आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही त्यांना त्रास देता। मी त्रास देताच म्हणतो, माणुसकी नावाची कुठंतरी चीज आहे। कोर्ट सारखा कोर्ट सुद्धा माणुसकीमध्ये वागतं। अरे माणूस आहे म्हणलं तर त्या माणसाचं हृदय आहे, देवानं दिलेलं एक हृदय असतं, प्राणी मित्रांना पण दिलेलं आहे, पण आपण मनुष्य असून सुद्धा या गोष्टी विसरतोय। अरे देवाला चाललेल्या माणसाला सुद्धा तुम्ही सोडणं झालाय, त्या देवाला चाललेल्या माणसाला त्रास देण्यात काय अर्थ आहे? अरे एकेकाच्या 10-10 हजारच्या पावत्या मारल्या। एक मारुती व्हॅनवाला माझ्याकडे तक्रार घेऊन आलाय की त्यानं सांगितलं की माझ्या गाडीची किंमत 25,000 होत नाही आणि मला मारलाय 10,000 रुपये दंड। अरे काय चाललंय, काय चाललंय? जर सांगा हे लोक कुठं चालले तो? जत्रा यात्रा म्हणजे का आपला कमवायचा दिवस आहे का हो? अहो देवा धर्मासाठी चाललेले लोक, हे अंधश्रद्धा आहे सोडून द्या, मला पण मान्य आहे, पण ते देवाला जातात तो, त्यांच्या श्रद्धेनं जातात तो, आणि त्यांच्या गाड्या अडवून तुम्हाला काय मिळते? मी तमाम महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याला विनंती करतोय की या जत्रा यात्रा ज्या गावच्या आहेत त्या रोडला जर तुम्ही जाऊन थांबत असाल तर माझे दर्शक, माझ्या चॅनलची लोक व्हिडिओ मारणार। जर तुम्हाला कायद्यावर बोट ठेवायचं असेल तर तुम्ही जरूर कायद्यावर बोट ठेवा, कारण मी दरवेळेला तुम्हाला हात पाय जोडून विनंती करत असतोय की लोकांना त्रास देऊ नका, समजून घ्या, त्यांना समजून घ्या। अहो सगळंच कायद्यानं जायचं म्हटलं तर तुम्ही जिथं थांबता ते कुठं कायद्यात बसतो? तुम्ही ज्या ठिकाणी त्यांना गाडी अडवता ते कोणत्या कायद्यात आहे हो? कोणता पॉइंट आहे तुमचा? कशासाठी थांबता तुम्ही? काय आहे? काय आतंकवादी येणार? नाकाबंदी पुकारली, एसपी साहेबांनी काय आदेश काढला? काहीच नाही हो। तसं बघायला गेलं तर नियमानं तुम्ही ज्या पॉइंटला जाऊन त्याची पावती फाडली त्या ठिकाणी तुम्हाला जायचा अधिकारच नाहीये, तर तुम्ही हे करताच का? कुठंतरी माणुसकीची ठेवा, थोडा वेळ कायदा बाजूला ठेवा। कायद्याचा धाक दाखवून दाखवून आपण या जनतेला त्रास देतोय। अरे जनता ही आपली आहे, या जनतेच्याच पैशावर आपला पगार होतोय, या जनतेच्याच पैशावर पगार होतोय, हे आपण विसरतो। कृपा करून हे विसरू नका। मी बाजूच्या व्हिडिओमध्ये दाखवतो, हे सोलापूरच्या एरियातला विषय आहे यो, हे सोलापूरच्या रोडवरचा विषय आहे। अरे सोलापूरकरांनो, माझी सचिन भाऊ कदम रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, नका लोकांना त्रास देऊ, नका कायद्याची भीती घालू। अरे आपलेच नागरिक आहेत रे। हा एक तर माणूस मरा लागला, एक तर ते मरा लागलाय, त्याची आर्थिक स्थिती नाहीये म्हणून तो देवधर्म करायलाय, कुठंतरी देवाच्या नादाला लागलो तर पैसे येतील या श्रद्धेफुटी तो जातोय हो। आणि त्याच माणसाला जर आपण असे दंड वगैरे करालो तर ते देवाकडे कसं जाणार? अहो माणसाला खायला अन्न नसतंय म्हणून ते
एखाद्या फडक्यामध्ये राहावं, भाजी भाकरी बांधून घेऊन जातात आणि आपण त्यांचे दंड एवढे मोठे मोठे काढतो. कसं व्हायचं? 2 मिनिटासाठी तुम्ही जावा ना, तुम्ही त्या भूमिकेत जावा आणि त्या ज्यांना दंड मारलाय ते पोलीस होऊ द्यात. बघा काय होईल, अंगावर काटे उभारतात तो. नका करू असं. मी विनंती करतोय की माझी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी कोणत्याही पोलीस बांधवावर, पोलीस कर्मचाऱ्यावर कोणतीही चाट यावी या भूमिकेने मी कधीही वागत नाही. या भूमिकेमध्ये कधीच नसतो मी. फक्त मी एक सांगतो की कुणाच्याही पाठीवर मारावं, पोटावर नको, म्हणून मी पोलीस बांधवावर कुठल्याही कारवाई व्हावी ही मी कधी इच्छा बाळगत नाहीये. आणि या सुद्धा व्हिडिओमध्ये जे पोलीस कर्मचारी दिसतात त्यांच्यावर सुद्धा कोणतीही पोलीस कारवाई व्हावी ही माझी इच्छा नाहीये. तर तुम्हाला मी रिक्वेस्ट करतोय, हे बंद व्हायला पाहिजे. अक्षरशः पोलीस खात्याची आबरू या तुमच्यामुळे निघायला लागलेली आहे. जनतेमध्ये तुमच्याबद्दल इतकी वाईट भावना आहे. माझ्या एका व्हिडिओला 10 लाख 12 लाख व्ह्यूज येत आहेत आणि त्याच्यामध्ये लाखो कमेंट्स आहेत आणि लाखो कमेंट्समध्ये पूर्ण कमेंट्स ह्या तुमच्या विरोधात आहेत. अक्षरशः तुमच्याबद्दल खूप वाईट बोलतात. हे बंद व्हायला पाहिजे. महाराष्ट्र पोलीस खात्याचा अपमान आहे. महाराष्ट्र पोलीस खात्याचा. बाहेरच्या राज्यातनं येणारी माणसं तर अक्षरशः पाया पडतात तुमच्या. आणि तुम्ही निर्दयी मनाचं असल्यानं त्यांच्यासारखं वागता. त्यांच्याबरोबर असं वागू नका. मी पुनश्च एकदा सांगतो की या बाजूच्या व्हिडिओमध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना टिपलेलं आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई व्हावी ही माझी सचिन भाऊ कदम सांगली अपेक्षा करत नाही. माझी एकच अपेक्षा आहे की गोरगरीब जनतेला नका अडवू, नका त्रास देऊ. समजावून सांगा, त्यांना करायला सांगा. त्यांचं काय चुकतंय ते बदलायला सांगा. करून घेतील अशी मला वाटतंय. आणि तुम्ही पण माझं ऐकाल, माझ्या विनंतीला मान द्याल अशी मी इच्छा बाळगतो. आणि पुनश्च एकदा सर्व देवांना महाराष्ट्रातल्या सांगतो, या पोलीस बांधवांना माझ्या बुद्धी द्या. धन्यवाद.